बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख। आता हे की नाही, सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या भावांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही गोंधळ करू नका, लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडक्या भावांनी फॉर्म भरू नका। फक्त लाडक्या बहिणी टाळ्या वाजवतील जोरदार। आता फक्त लाडके भाऊ लाडक्या बहिणींसाठी टाळ्या वाजवतील। हा, आता सर्वजण खाली बसा आणि सर विनंती करतो एक पुष्पगुच्छ द्या मला। आणि ज्या विद्यार्थ्याने हँडल शोधलं, जो कोणी विद्यार्थ्याने हँडल करून मी आदरणीय भावनांना विनंती करतो की या मुलांच्या समय सूचकतेसाठी याचं स्वागत आपण करावं। चुलबुले पण असावं हे वयच असतं, पण याच्यातून चांगलं काहीतरी घडावं है ना। त्याचा हा चुलबुलेपणाचा एक प्रतीक आहे की त्यांनी ते वेळेचं सर्व नियोजन कसं त्याला सुचलं असेल ते न शोधणाऱ्यांनाही त्यांनी ते वस्तू शोधून दिली, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी। हा, आता मस्त झाला सर। आता हे जो उभ्या मुली आहेत की नाही, स्वयंसेवक स्वयंसेविका बसा। हा, आता बघा, हा आता स्वयंसेवक खाली बसले म्हणजे प्रत्येक जण स्वयंसेवक झाला। मला लहान लहान मुलांमध्ये जायला फारच आवडतं। मुलांना मी काय वर्गामध्ये शिकवायला गेलो, एका मुलाने मला काय प्रश्न विचारला माहितीये? म्हणलं सर, लहान एबीसीडी पेक्षा मोठी एबीसीडी किती वर्षांनी मोठी आहे? त्या प्रश्नाचं उत्तर मला काही माहिती नव्हतं, म्हणून मी त्यालाच विचारलं। म्हणलं बाबू 5 वजा 5 किती होतात? घ्या 5 वजा 5। त्याने उत्तर दिलं मला 2। मी म्हटलं बा, मी नवीन नवीन शिक्षक लागलो, हा आता माझी कसोटी घेते। मी म्हटलं हे बघ बाळा, सोपं, जर समजा तुझ्या आईने तुला 5 पोळ्या दिल्या, किती? तू 5ही पोळ्या खाल्ल्या, तर डब्यात किती राहिल्या? ते म्हणे भात। मी म्हणलं बाळा, हे बघ आपल्याला हे 2 पाय आहेत का नाही, याचा उपयोग सांग बरं काय आहे? आता मला काय वाटलं, काय सांगेल? सर म्हणे एक पाय असते म्हणे किक मारायला, दुसरा पाय असते म्हणे गिअर टाकायला। मुलं खूप भारी असतात, मुलं खूप साध्या मनाची असतात, मुलं खूप प्रांजळ असतात, मुलं खूप इनोसंट असतात। या मुलांबद्दल तुकडोजी महाराज असं म्हणतात की या कोवळ्या तळ्या माझे लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रकट केलं समाजी शेकडो महापुरुष। छोटे छोटे मुलं असतात, ते म्हणतात कि ये प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है, आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे, भालो मेरे उठो तुम तो ऋषियों के संतान है, गीता का गुणगान है। किती सुंदर गीत या मुलांसाठी लिहिलं। एक दिवस काय झालं माहितीये, अशी ही सुंदर सुंदर खऱ्या मनाची, प्रेमळ मनाची, निर्मळ मनाची मुलं, यांच्या घरी एक आजोबा आले, जसे आपले आजोबा समोर बसलेले आहेत। आमचे आजोबा एका घरी गेले, अर्धा तास बसले, अर्धा तास झाले तरी सुद्धा आजोबा जायचं नावच घेऊन नाही राहिले। म्हणून घरातला छोटासा बाळ त्या आजोबांकडे जाते आणि म्हणते, आबाजी खरं सांगा तुम्ही कधी चालले घरी? आजोबा म्हणे मी थोड्या वेळानं जाणार आहे। हा मुलगा थोड्या वेळानं पुन्हा आजोबांकडे गेला। मुलांना, आजोबा सांगा ना तुम्ही कधी चालले? बस 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 आता निघतोच, बस झालं सगळं, आता बोलणं झालं, आता निघतोच। 15 मिनिटांना हा छोटा बाळा पुन्हा एकदा आजोबापाशी गेला। आजोबा खरं सांगा ना तुम्ही कधी चालले? आजोबांनी जवळ घेतलं, इकडे मासोने बाबू काऊन रे विचारून राहिला तो 2-3 वेळा, कधी चालले कधी चालले कधी चालले? खरं सांगू?
ते म्हणे माझी आई अशी बोलून राहिली का हे मथानं गेलं की आपण आईस्क्रीम खाऊ. मुलं म्हणजे देवाघरची मुलं खूप डेंजर असतात. तुम्हाला सांगतो मी, जेवढी मुलं डेंजर असतात ना सर, तेवढे शिक्षक सुद्धा डेंजर असतात. आता अशा डेंजर मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक सुद्धा डेंजरच लागतील. तुम्हाला सांगतो मी मुलांना, आता आपल्या सगळ्या संस्थेसाठी चांगली बांधलेली शाळा आहे. पूर्वीच्या काळी शाळा ह्या मोकळ्या पटांगणावरती एखाद्या उसळीमध्ये भरल्या जायची. मग त्यावेळेस एक शिक्षक होते असेच. एखाद्या विद्यार्थ्याने काही गोंधळ केला की त्याला मारायचे. मग एका बंडूला उभं केलं, असं बंडू उभा राहा, म्हणला सांग भारताची राजधानी कोणती. भारताची राजधानी तो म्हणला मुंबई. चोकला, सर्व लिंबाच्या झाडाखाली. लिंबाच्या झाडाखाली कशासाठी माहितीये का, न्यायचं वपायचं फक्त. राजूला राजू उभा राहा, सांग महाराष्ट्राची राजधानी कोणती. हा म्हणला नागपूर. होय लिंबाच्या झाडाखाली. आता हे जे बारकू पोरग होता ना, ते मोठं होऊन शाळेत गेलं. आबाजीला म्हणणार. मग गुरुजींनी त्याला प्रश्न विचारला, म्हणले बाबू सांग बरं वाशिम जिल्ह्याची स्थापना कधी झाली. तर हा गुरुजीला काय म्हणते का, गुरुजी चला लिंबाच्या झाडाखाली. अशा मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक सुद्धा कसे पाहिजे, डेंजर पाहिजे. मग गुरुजींनी काय केलं, असं करत करत सगळा वर्ग लिंबाच्या झाडाखाली. लिंबाच्या झाडाखाली सगळे लेकर बसले. दुपारचं जेवण खावणं झाले. आणि मग तुम्हाला माहितीये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुंदर हवा येते. लिंबाचं झाड, पोट्याचं जेवण झाले. सरांनी सुद्धा डबा शेअर केला. सर सुद्धा. आता कसं असते माहिती का, पूर्वीच्या काळी एकच शिक्षक असायचे आणि सर्व विद्यार्थ्यांना शिकवायचे. तर सर्व दुपारची वेळ खूप सुंदर जेवण झालं. अशी लिंबाची हवा मस्त. पोराने बंडूने उभं केलं. बंडू उभा राह, बेचे पाणी मान. बंडूने सुरुवात केली. बे एक, बे दोन्ही चार, बे तीन सहा. मग सरले आता वाटलं का, तेव्हा फक्त पोरच होती, मुली नव्हत्या, म्हणून सरनं आंगडं काढलं. बिनो आंगडं काढलं. कारण की लिंबाचं झाड, लिंबाची हवा सुंदर, दुपारचं जेवण झालेलं, आंगडं काढलं. लिंबाच्या झाडाला असं टांगलं. 3 एक 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12. तुम्हाला सांगतो मी, सरकार बदललं होतं म्हणून कलेक्टर त्या ठिकाणी शाळेच्या भेटी द्यायला आले. अकस्मात नाही. पोरांनो, लिंबाचं झाड, लिंबाची हवा, जेवण झालेलं, शर्ट डांकीला अडकवलेलं. 4 एक 4, 4 दोन्ही 8. गाडी आली, दरवाजा उघडला. 4 चूक 16. शर्ट लिंबाच्या झाडाले खुर्चीवर. प्रचंड अडचण झाली ना मुलांना. आता वाटलं सरांना गाडीत आली, एवढ्या वेळेस आंगडं घालणं शक्य नाही. कलेक्टर तिकडे गाडीच्या खाली उतरले. मुलांना इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. याला दंड असे म्हणतात, याला पोट असे म्हणतात, यास बखार असे म्हणतात. कलेक्टर आले, त्यांनी बघितलं का शिक्षक शर्ट काढून शरीराचे आवळवे हा धडा मुलांना शिकवत आहेत. कलेक्टरच्या डोळ्यात पाणी. सर, आतापर्यंत लई शिक्षक पाहिले, विद्यार्थ्यांना आंगडं काढून हाणणारे शिक्षक पाहिले, पण विद्यार्थ्यांना आंगडं काढून शिकवणारे तुम्ही पहिलेच. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मुलांना. ही शिक्षण व्यवस्था आज कुठतरी ढळमळीत होताना आम्हाला दिसत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं नातं कुठंतरी नोंदवताना दिसत आहे. मुलांना याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे जे मागचे बसलेत ना मागचे फक्त मी तुम्हाला एक ऍक्टिंग करून दाखवतो. तुम्ही फक्त मला त्या चित्रपटाचं नाव सांगा. समोरचं कोणी बोलणार, समोरचं कोणीच बोलणार नाही, फक्त मागचे. पुष्पा मला सांगा मुलांना, तर पुष्पाची दाढी वाढलेली आहे की छोटी आहे? त्याचा जर तुम्ही पहिला पिक्चर पाहिला असेल तर त्याच्या पायामध्ये 300 रुपयाचा जोडा होता की 60 रुपयाची चप्पल होती.
त्यानं झाडं लावले का चंदनाचे झाडं तोडले? म्हणजे त्यानं कायदेशीर काम केलं का बेकायदेशीर काम केलं? तरी सुद्धा प्रत्येकाच्या अंगामध्ये कोण आला मुलांना? म्हणजे आमची आजी घरातल्या घरामध्ये फरशी पुसताना सुद्धा म्हणायची झोकेगा नाही. आमच्या वरोजाचं एक मुलगा सोयाबीन सोंगायला गेलं आणि धुऱ्यावर त्याच्या अंगात आला पुष्पा. तो म्हणे मग पुष्पा झुकेगा नाही. त्याचे बाबा त्याने किडा हातात घेऊन म्हणतात बाबू पुष्पा झुकेगा नाही साला सोयाबीन कैसे सोंगेगा? शक्य आहे का मुलांना? अरे ज्या व्यक्तीने बेकायदेशीर काम केलं तो पुष्पा आमच्या प्रत्येकाच्या अंगात आला का? कारण की तो कुणासमोर झुकला नाही. मला सांगा गाडी छत्रपती शिवाजी महाराजांना नव्हती? त्यांच्या अंगावरती साधे फाटके तुटके कपडे होते का बरजारी वस्त्र होती? छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानासमोर झुकले? अफजल खानासमोर झुकले? औरंगजेबासमोर झुकले? आणि मग तुझ्या अंगामध्ये पुष्पा कसा येतो? छत्रपती शिवाजी महाराज यायला पाहिजे. इथं जोराने आपण उद्घोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. आमच्या लहान लहान मुलांना शाळेमध्ये हे डोस शिकवले गेले पाहिजेत की ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग नाही. आमच्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे मॅम ए फॉर आई, बी फॉर बाबा, सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज आणि डी फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा सांगा मुलांना आपल्या शाळेचं नाव काय? खूपच सुंदर. आता मला सांगा आपल्या संस्थेचं नाव काय आहे? व्हेरी गुड. श्री शिवाजी शिक्षण. आणि कुणी स्थापना केली आपल्या संस्थेची? मुलांना तुम्ही कधी विचार केला का की डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शैक्षणिक संस्थेची स्थापना का बरं केली असेल? एक आणि केली तर त्याला नाव कोणाचं दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 शैक्षणिक संस्था आहेत ज्या सर्वात मोठ्या आहेत. पहिली आहे रयत शिक्षण संस्था ज्याची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये. रयत म्हणजे कोण? रयतेच्या सहाय्याने रयतेच्या कल्याणाकरता रयतेचं राज्य ज्यांनी घडवलं ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. मुलांना रयत कोणाला म्हणतात? रयत म्हणजे सर्वसामान्य जनता. रयत म्हणजे कष्टकरी, वंचित, शेतकरी, मोलमजुरी करणारा सर्वसामान्य जनता म्हणजे कोण? रयत. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटलांनी. आणि शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली बोला डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम 3 दिवसांचा. पंडित सर आपला ज्यावेळेस परिचय देण्यात आला तर त्यावेळेस अवचार सरांनी उल्लेख केला की सर हा खूप छोटासा होतोय. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी ह्या स्टेजच्या मागच्या साईडला जर गेला बघितलं तुम्ही हे स्टेज मागच्या साईडला बघा इथं दिसते आपल्याला. त्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा परिचय दिलेला आहे. तो लिहिता लिहिता भिंतीचा पहिला कोणा कमी पडला. तो लिहिताना भिंतीचा दुसरा सुद्धा कोणा कमी पडला. तिसऱ्या पड्यावरती गेलं तिथं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे विचार करा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं व्यक्तिमत्व किती मोठं असेल. अरे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ अविद्येने केले असा विचार ज्या वेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार सागर जलसा अमरावती जिल्ह्यामध्ये आला तो जलसा पाहिला शामराव कदम देशमुखांनी. आणि त्यांनी मनामध्ये विचार केला की माझा स्वतः मुलगा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या विचारांप्रमाणेच शिकेल. आणि मग शेवटी 27 डिसेंबर 1898 ला जन्म झाला पंजाबराव देशमुखांचा. वडिलांचं नाव शामराव आणि आईचं नाव राधा. किती सुंदर नाव आहे. म्हणजे आईचं नाव राधा आणि श्याम. राधे किती सुंदर. आता ज्या वेळेला पंजाबराव देशमुख पोटामध्ये होते ना मुलींना फक्त मुलीच लक्ष द्या. तुम्ही थोडासा ब्रेक घ्या 2 मिनिटाचा. कान बंद केल्यासारखे मुलींना
ज्यावेळेस पंजाबराव देशमुख पोटामध्ये होते ना, तर त्यावेळेस शामरावांनी काय केली होती, आईची चार्जिंग केली की बघ आपला मुलगा झाला ना तर त्याला मोठंच शिकवायचं. मग तुम्हाला माहितीये की ज्यावेळेस एखादी स्त्री गरोदर असते तर त्या स्त्रीला विचारलं जातं काही खावंसं वाटते का. मग वनोजाची माई माऊली असली, आपल्या वाशिम जिल्ह्याची असली, म्हणे खा वाटते. काय खा वाटते, भाजलेली माती खा वाटते. तुम्ही ऐकूच नका सगळं. काय खा वाटते, चिचा. मग हे भाजलेली माती खाते आणि मग लेकर भीतीचा चुना काढून खाते. अरे माझी राधाबाई काय म्हणे माहिती मुलींनो, तुम्ही ऐकूच नका. माझी राधाबाई काय म्हणे माहिती, शामरावांना मला पुस्तक वाचावं असं वाटतं. माझ्या राधाबाईला कसं वाटलं, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण परदेशामध्ये जाऊन घेतलं. मुलांनो आता तुम्ही लक्ष द्या. तुम्ही लाडक्या बहीण योजनेचं तो वर्ग फॉर्म भरा. तुम्हाला सांगतो मी, आजच पेपरला बातमी आहे, 67 लाख बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाले. आता मुलांना तुम्ही लक्ष द्या. मुलांनो, ज्या वेळेला पंजाबराव देशमुख विदेशामध्ये शिक्षणासाठी जात होते ना, त्यावेळेला काय केलं माहिती, पैसे नव्हते विदेशामध्ये. मला सांगा मुलांनो, वनोजामध्ये जरी शिकायचं असलं तरी सुद्धा किती पैसे लागतात, वाशिम मध्ये लागतात. तरी आपली सरकारी शाळा आहे त्यामुळे अडचण नाही. कॉन्व्हेंटच्या फीचा तर मी आता या विषयावर बोलणार. मुलांनो, परदेशी शिक्षणाला जायचं पैसे लागतात. शामरावांनी सर्व नातेवाईकांना विचारलं. तुम्हाला सांगतो मी मुलांनो, ज्यावेळेस आपली चांगली वेळ असते ना, प्रत्येक जण आपल्या सोबत असतो. ज्यावेळेस वेळ वाईट आली ना, कोणी कोणाचं नसतं. शामराव देशमुखांनी त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना विचारलं, कुणी पैसे नाही. माझी राधामा काय म्हणते, तिच्याकडचे असलेलं सगळं सोनं नाणं घेतलं आणि शामराव देशमुखांसमोर दिलं. ते म्हणलं ऐका, अहो हे सोनं नाणं माझ्या अंगावरती कुठं शोभून दिसते. माझा जर पंजाब शिकला ना तर आपल्या कुटुंबाचं नाव, देशाचं नाव. माझ्या माईनं काय केलं मुलांना, सोनं नाणं होतं ना ते दिलं. पण दुर्दैव सांगतो तुम्हाला, शामराव म्हणतात की अगं एवढ्यानं काय होणार आहे, विलायतेला शिक्षणासाठी पाठवायचं. डॉक्टर पंजाबराव देशमुख पुढे 5 वर्ष विलायतेला राहणार आहे, एवढ्यानं काही होणार नाही. स्वतःच्या हृदयावरती गोटा ठेवला, दगड ठेवला आणि स्वतःची माय मानणाऱ्या शेतीला गहाण ठेवलं. मुलांना कशाला गहाण ठेवलं, हे का झालं, कारण की त्याच अमरावती जिल्ह्याच्या मातीमध्ये एक असा महापुरुष डोक्यावरती गाडगं ठेवून होता आणि तो म्हणत होता, पोरांनो, माय बापांनो, अर्धी भाकर खा, कमी भावाचं लुगडं घ्या, पण मुलांना तुम्हाला खोटं नाही सांगत. मी प्रायव्हेट सीबीएसई शाळेमध्ये 6 वर्ष यवतमाळ मध्ये स्कूल ऑफ कॉलर्स असेल किंवा पोदार असेल, अमरावतीची फी झाली. नर्सरी क्लासची त्या ठिकाणी नर्सरी क्लासला जर 1-1 लाख रुपये फी लागत असेल, म्हणजे फी वेगळी, ड्रेस वेगळा, पुस्तकं वेगळे, गोरगरिबाच्या. तुम्हाला सांगतो मुलांना, हा आपल्या कल्पनेच्या बाहेरचा विषय. त्या परिस्थितीमध्ये पंजाबराव देशमुखांनी काय विचार केला माहितीये, मराठा बेरार शिक्षण संस्था ज्यावेळेस बंद पडायला आली आणि विमलताई देशमुखांना म्हणतात की अगं हे पाहून मला दुःख होतं की माझ्या जनगणनेच्या मुलांना शिक्षणासाठीची शाळा आहे, ती शाळा सुद्धा बंद होत आहे. प्रचंड वेदना देशमुख भाऊसाहेबांच्या मनाला होतात आणि भाऊसाहेब म्हणतात की त्या ठिकाणी शिक्षण संस्था उभारणार. 1 जुलै 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पैसे नव्हते त्यावेळेस, निजामांचं संस्थान होतं, त्यांनी मदत केली. आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं चित्र दिसतं ना मुलांना, की कसं झालं, की त्यावेळेसच्या त्यागाने तपश्चर्याने झालं. पुढच्या काळामध्ये पंजाबराव देशमुख भारताचे कृषी मंत्री झाले. 58 मध्ये त्यांच्याकडे सहकार खाता आलं. 62 मध्ये पुन्हा कृषी मंत्री झाले आणि इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान वाटेल. इथे बसलेल्या किती जणांचे पालक हे शेतकरी आहेत.
मुलांनो, स्वतःच्या शरीरातील रक्त घामाच्या स्वरूपात बाहेर पडेपर्यंत जो काम करतो ना, त्याचं नाव आहे शेतकरी. आणि या शेतकऱ्यांचं जीवन अधिक मजबूत व्हावं, सुंदर व्हावं, त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या वेळेला 1959 मध्ये जागतिक स्तराचं कृषी प्रदर्शन भरवलं. मुलांना उद्घाटनाला भारत स्वातंत्र्य होऊन नेमकेच 11-12 वर्ष झालेत. उद्घाटनाला कोण यावं? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे पंतप्रधान, जपान, जर्मनीसह संपूर्ण जगामधल्या तत्कालीन विकसित असलेले सर्व महत्वाचे राष्ट्रांचे महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी आले. ब्रिटनच्या राणी आल्या. हे कुणामुळे शक्य झालं? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामुळे. आता बालमनावरती हे मोठे मोठे विषय कदाचित रुजल्या जातील की नाही मला माहिती नाही, परंतु यांचं बीजारोपण आताच होतं. मला त्यावेळेस बऱ्याच गोष्टी कळायच्या नाही. ज्यावेळेस मला किनी राजाला 27 डिसेंबर 2006 रोजी किनी राजाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या श्री शिवाजी हायस्कूल किनी राजा येथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये हाच विषय मी मांडला होता. आणि त्यावेळेस पहिला नंबर आला माझा. 131 रुपये मिळाले मला. किती? मी तुम्हाला सांगतो, मी माझी मम्मी एवढी खुश झाली का नाही, म्हणजे 131 रुपये फक्त एका भाषणाचे. बोलच खुश. आता आपण गोरगरिबाची माणसं, मला तर पहिल्यांदा 131 रुपये भेटल्याच्या नंतर खूपच आनंदित झालो मी. सर 2006 ला ते 131 रुपयांचं बक्षीस त्यावेळेला मिळालं. आणि सर 2024 येतात ते जे विचारोपण वक्तृत्वाचं माझ्या मनामध्ये या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमामधून झालं, त्याच्यामुळे मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करू शकलो. त्याच्यामुळे आज अनेक ठिकाणी जातो तो फार छान वाटतो. मुलांना हे का करायचं माहिती? एका कवीने खूप सुंदर लिहिलं, अरे तुझ्या हाती तू बाल, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तू बाल, तुझ्या हाती साय, पण समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. रोज रोज हॉटेलात जेवतो कसारे, मटन विस्की दारू बियर डोसतो कसारे. रोज रोज हॉटेलात जेवतो कसारे, मटन विस्की दारू बियर डोसतो कसारे. रोज तुला खायला कोंबडीचे पाय. आपल्या देशामधल्या किंबहुना महाराष्ट्रामधल्या जर 16,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत असतील, किती मुलांना? 16,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असतील, अनेक संस्थांच्या शाळा देखील कमी विद्यार्थी संख्येमुळे जर बंद होत असतील, तर आम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल की अरे आम्ही लाख रुपये पगार घेऊन आम्ही शिकत असलेल्या जर शाळा बंद करत असतील, तर कुठेतरी समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. आम्हाला गणवेशचा पगार मिळाला म्हणून आमची जबाबदारी संपली असं होत नाही. आणि शासनाने सुद्धा विचार करावा. इथं मी 2 मुद्दे मांडतो. इथे फक्त लाख रुपये पगार घेणारे नाही. मुलांनो, तुम्हाला सांगू का, मी इतकं अर्धानुकरण आणि अनुकरण आपण सर्वजण करत आहोत ना. उठलं का सुटलं मुलगा कॉन्व्हेंट मध्ये, उठलं का सुटला मुलगा कॉन्व्हेंट मध्ये. मला इथे बसलेल्या मुलांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं शिक्षण सुद्धा ग्रामीण भागातल्या तत्कालीन मराठी शाळांमध्ये झालं. कुठं झालं मला सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श संपूर्ण जग घेते. अरे पुण्या विद्यापीठामध्ये शिक्षण झालं, कोणी इंग्रजी कॉन्व्हेंटला गेले? भाषा हे केवळ माध्यम असावं, परंतु शिकवणारी इंग्रजीमध्ये 2 महत्वाचे शब्द आहेत सर. एक असते सिंपती आणि दुसरी असते इम्पती. गणेनंतर पगार घेऊन त्या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांना जायचं. सरांनी मला उल्लेख केला की जायचं मस्तकावरती सही मारायची आणि परत यायचं. हे जर आम्ही काम करत राहिलो किंवा तुम्ही उद्याही अधिकारी झाल्यानंतर आपण जर हेच करत राहिलो, तर सुसंस्कृत विकसित विश्वगुरु होणाऱ्या भारताचं स्वप्न आपण बघूच शकत नाही. तो विचार डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी केला असता, तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असता, तो विचार डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केला असता, तर या महाराष्ट्रामधल्या हजारो संस्थांमध्ये जे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये बसलेला महेश कुठेतरी हँडल सोडणारा हा कार्यकर्ता मागच्या
परीक्षेच्या स्पर्धांमध्ये नावं काढून आणले त्या मुलांची. हे मुलं आम्हाला कुठतरी भेटणार नाही. मला माहिती नाही आपल्या शाळेमधले कोणते शिक्षक आहेत की जे सातत्यानं आपल्या शाळेमध्ये झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचं युट्यूबला ते क्लिप करून पाठवतात. मी त्या शिक्षकांचं नाव मला माहिती नाही, पण त्या सरासरी एकदम जोरदार करावं. तर प्रत्येक शिक्षकाच्या मनापासून कौतुक झालंच पाहिजे. ते चप्पे सर आहेत, अतिशय उत्कृष्ट सर्व हे आहेत. गौरीराव काय करते वर्ग नवा राव, मागच्या वर्षी 8वी मध्ये ना तू गौरी मोहन राधन तू. आता मला तुझा परिचय कसा झाला असेल. अविका सावळे आहे का? शिवम वैरागड आहे का? शिवम वैरागड, रावकर, कोमल प्रवीण जाधव, प्रतीक्षा श्रीकृष्ण राऊत, पूनम अरुण राठोड, प्रतीक्षा सुरेश चव्हाण, ईश्वरी संतोष राऊत, राव या मुलांसाठी टाळ्या. आता मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नाव घेतलं सर. प्रत्येक विद्यार्थ्यांचा व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहे. किती सुंदर काम. सर देशमुख सर तुम्ही ज्यावेळेस हे गीत गात होते ना सर, तुम्ही म्हटलं विद्यार्थ्यांना शांत राहा. सुरुवातीला निवेदन केलं तसं, पण सर इथला प्रत्येक विद्यार्थी तो गीत मनापासून बोलत होता. सर मी इथं बसून बघत होतो. सरांसाठी येत होता. आणि जर आपल्या होण्याची संस्था श्री शिवाजी शिक्षण संस्थांमध्ये इतक्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाने येत असेल तर इथल्या प्रत्येक शिक्षकाचं कौतुक व्हायलाच पाहिजे. जोरदार करा. अरे तुम्हाला सांगतो मी, इथनं फक्त मंगळावरती जर आम्ही यान पाठवत असू तर ते अभिनंदनाचं नाहीये. मंगळावरती जाऊन पाणी शोधण्यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी काय येतं हे जरी शोधलं नाही, त्याची संवेदना आमच्या मनामध्ये निर्माण झाली तरी सुद्धा काम असतो. ती संवेदना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. का रायतेकरांच्या घडवलं? बसा बस. ती संवेदना तुमच्या आमच्या मनामध्ये पाहिजे. बघा मी मॅडम सोबत बोलत असताना मॅडमने खूप सुंदर उल्लेख केला. त्या ठिकाणी ही जी संवेदना आहे कुठेतरी हरवत चाललेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आज सुद्धा तुम्ही किती पैसे कमवता मुलांना याला काही किंमत नाही. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जण दुसऱ्या माणसाला फक्त एकच विचारत होता. म्हातारपणात सुद्धा आता एकच विचारते माणूस, तुम्ही किती पैसे कमावले विचारत नाही. आपण तुमची तब्येत कशी आहे, दुसरं काही विचारते का? तब्येतच विचारते. सध्या कोरोनाचा काळ आम्ही 4 वर्षात विसरलो कसे काय आम्हाला कळत नाही. त्या कोरोना आला होता त्यावेळेस तुम्हाला माहितीये प्रत्येक जण घरामध्ये बसलेला होता. जाती धर्म पंथ पक्ष वर्णभेद सगळेच्या सगळे विसरून कोणाला काहीच माहिती नव्हतं. तो काळ आम्ही कसा विसरू शकतो? अरे आमच्या समोर आम्हाला मरण दिसत होतं. आणि त्यावेळेस जसं लोक एकमेकांना फोन लावत होती, बाबू तू कसा आहे, ए माय कशी आहे तू, घरातली आस्थेने विचारपूस करत होती. ती संवेदना आमच्या मनामधून कुठं गेली राव सांगा. त्यावेळेस मी 2 गोळी लिहिल्या होत्या नारळेसर कवितेच्या. अरे हा माणसानं स्वार्थापायी किती न फसवलं, अनुभवशा कोरोनानं साऱ्याले घरात बसवलं. लहान मोठं श्रीमंत घरी कोणी पाहिला कोरोना? मग तुम्ही आम्ही का बरं माणसामध्ये भेद करतो? तो हिंदू तू मुसलमान, अरे तुला कोणी शिकवलं? जाती धर्माच्या नावाखाली, जाती धर्माच्या नावाखाली अरे आयुष्यभर तू लढला. अन संकट समयी तुझ्या रे डॉक्टर पोलीस कामात पडला. फक्त डॉक्टर आणि पोलीस होता तुमच्या मदतीला. सगळ्यांचे तंटे झगडे भांडण झटक्यात मिटवलं. अन एवढ्या कोरोनानं साऱ्याने घरात बसवलं. मुलांनो अरे अभिमानानं फुगला, स्वतःच्या भावाला नाही तू बोलला. अन जन्म दिला आई बापाला, त्या सांग कसा तू भुलला. कोरोना आता आल्यावर तुले गाव कसं आठवलं. होते मागे भरून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पुण्याला गेलेले सगळेच्या सगळे सासू म्हणजे सासू सुना तर त्याचं पटेना ते सुना सगळे त्या शहरामध्ये गेलेल्या होत्या. कुठे जिल्हा परिषदेच्या शाळेत. मला सांगा मुलांना शेवटी कोणी स्वीकारलं? गावानं स्वीकारलं. आणि म्हणून एका झरट्यात हजारो मेले, त्याने खांदेवी नाही कोणी दिले. दवाखान्यात तिकून तिकडेच, घरी आणायचं काम नाही. आबाजी पाहिलं काय खरं कोण बोला बनायचं? लोक नाही तर यांनी मैतीले, तेलविले, सावडाले, बारशाले, लग्नाच्या असं लोक
पेंडी जाते तर असे खंडीन पेंडी जाते तर आणि तेव्हा कोणी का कोणी असं जरी अहो आमच्या घरामध्ये आमची आजी सुद्धा इंग्लिश बोलायची म्हणे सॅनिटायझर आण बाबू क्वारंटाईन कर आजी क्वारंटाईन करतात म्हणे एका झटक्यात हजारो मेले त्याने खंडे बी नाही कोणी दिले आणि इटली चायना अमेरिका एका झटक्यात थंडे झाले अमेरिकेचे अरे एका दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मी सरकारला लपवलेली ते आकडेवारी सगळी खोटी आहे सरकारी यंत्रणांवर किती विश्वास ठेवावा हाच मोठा प्रश्न आहे आणि मुळात आपण सरकारचे प्रशासनाचे धोरण करते म्हणून आपणच प्रशासनामध्ये होणार मला अनेक वेळा मी आमच्या सहकार्यांशी ज्यावेळेस बोलतो तर ते असं म्हणतात की शासनाने कॉपी मुक्त करायला पाहिजे मी म्हणतो उद्या काही वर्गामध्ये जर पेपर घ्यायचा असेल तर काय कलेक्टर येणार आहे वर्गामध्ये कॉपी मुक्त ठेवायचं असेल तर तिथं जो इन्व्हिजिलेटर आहे त्याची ड्युटी आहे त्याने कॉपी मुक्त द्यायला पाहिजे अरे मुलांनो तुम्हाला इतकी दुर्दैवी परिस्थिती सांगतो फडणे सर 11व्या वर्गाला मी शिकवत असताना मुलाला प्रश्न विचारला देशमुख सर बेलोगांना 11व्या वर्गामधल्या मुलाला प्रश्न विचारला की उत्तर प्रदेश सांग लवकर बांगलादेशमध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे उत्तर प्रदेश बांगलादेशमध्ये आहे का पाकिस्तानमध्ये पटकन सांगा देशमुख सर मोठं कठीण काम आहे तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि अनेक दोन्ही सुद्धा काही एक आपण कधीच वापरत जर आपण जर असं म्हटलं की सर हे पोरं खेड्यापाड्यातले आहेत जमत नाही बजेट बसत नाही तर आम्ही सगळे चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलाला शिकवण्यासाठी पोत्यामध्ये भरून सुद्धा आणलेला आहे आज आम्हाला सुद्धा ती जबाबदारी करावी लागेल शिक्षकांनी सुद्धा की आम्हाला जर पोरगा शाळेमध्ये बसत त्याला पोत्यात भरून आणावं लागेल मुलांनो त्या मुलांना उत्तर काय दिलं आहे धक्क्या आवाजामध्ये बांगलादेशी किती दुर्दैवी परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो आज जर भारताला नष्ट करायचं असेल तर पाकिस्तान मधून आतंकवादी आणण्याची गरज नाहीये आपल्या देशामध्ये चालते फिरते रिकाम्या डोक्याचे आटम बॉम्ब जर आपण तयार करत असू विद्यार्थी मित्रांनो तर सीधी सुद्धा वाईट परिस्थिती तशीच परिस्थिती आहे ना म्हणून अरे सुखानं सारे नांदा अरे सुखानं सारे नांदा गावात शाळा दवाखाने बांधा नाहीतर आपल्या चिल्ल्या पिण्याचा होईल सारा वांदा माणसानं माणसाशी वागव कसं ह्याचं सूत्र शिकवलं आणि एवढ्या तरुणानं माणसाने माणूस बनवलं मुलांना कोरोनानं माणसाने माणूस बनवलं हातपाय धुवायला स्वच्छता ठेवायची त्यावेळेस सर्वात जास्त आवश्यकता कोणी सांगितली कोरोनाला हे आमची मुलं ज्यावेळेस घरी राहत होते ना तर त्याच वेळेस यांचेच आई वडील म्हणायचे बाबांना एकदा शाळा कधी सुरू होतात ते बघू द्या आम्हाला म्हणत होते आपण म्हणजे जे मुलं शाळेमध्ये कधी येत नव्हते ते आता ज्यावेळेस घराच्या आतमध्ये बांधून राहिले तेव्हा मुलांना सुद्धा शाळेची ओढ वाटत होती आई वडिलांना वाटत होतं की माझा मुलगा झाल्यावर काही शिकू नाही राहिला साहेब त्याला शाळेमध्ये कुठंतरी पाठवा ती शाळेची ओढ शाळेची तळमळ शाळेबद्दलचं प्रेम जिव्हाळा त्या काळामध्ये निर्माण झाला भारत पाकिस्तानचं युद्ध साहेब नव्हतं त्यावेळेस आपल्या सर्वांचं युद्ध फक्त हे कोरोनाच्या विरोधात होतं ती माणुसकी जपणं गरजेचं आहे या भारताच्या सीमेवरती देशाचं संरक्षण करणारा जो तरुण असताना तसाच असतो एका छोट्याशा मुलाने त्याच्या आईला फोन केला वडिलांनी मुलाला फोन केला आणि म्हणलं बाबा ए सोया मी येतोय बरं का पुढच्या आठवड्यामध्ये घरी हा बाबा हा म्हणाला 4 वर्षाचा मुलगा म्हणलं बाबा खरंच येतोय तुम्ही घरी हो सुट्टी मिळाली आहे का हो आजी हे बघ बाबा घरी येऊन राहिले काय गोष्ट करतोस हो खरंच बघू दे हा बोला बोला घरी येतोय पुढच्या आठवड्यामध्ये हो आई येऊन राहिलो पुढच्या आठवड्यामध्ये सुट्टी मिळाली मला पुढच्या आठवड्यामध्ये 100% घरी येणार बरं 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 ये सोन्या एका मागच्या बारला तुला उडदाची डाळ भाकर खायची होती ते राहूनच गेलं आता ते बाबाला सांगून आहे का नाही दळून आणायला लावतो ये बरं मा सोन्या काळजी घ्या ठेवू का मग ठेवलं माझी आई 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा अमोल दादाला फोन लावण्याचा प्रयत्न करते फोन लागत मग एक दिवस अचानक टीव्ही पाहत असताना टीव्हीवरती बातमी येते भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती
अरुणाचल प्रदेशमध्ये ड्युटीवर असलेला पॅरा कमांडो अमोल दादा गोरे शहीद. आईला काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतं म्हणून ती टीव्हीचं चॅनल बदलते. एवढ्या मदतीच्या बाजूला ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट होतो. ती मोबाईल घेते, फोन उचलते. आई, आम्ही बातमी ऐकली अमोल दादा जाण्याची, खरी आहे का ग? तिने असं मोबाईल बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी सीमेवरचा पार्थिव माझ्या अमोल दादाचं वाशीमध्ये लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पुतळा पाटणी चौक, थोडं सोल खास आणि अमोल दादाचं पार्थिव घेतलं. घरामध्ये एक माणूस येऊन आला होता. आई आली, काका आले, मामा आले, मावशी आले, बाबाचे मित्र आले, सगळे जण आले. पण मला व्हिडिओ कॉलवरती 4 दिवसापूर्वी माझ्या बाबांनी म्हटलं होतं ना की ते येणार आहेत म्हणून. मला सगळे जण दिसून राहिले आणि बाबा ते दिसून राहिले. मुलाला प्रश्न पडला. हजारो लोक जमलेले आहेत शासकीय इतमामामध्ये अमोल दादाला श्रद्धांजली दिल्यासाठी. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्या संस्कृतीप्रमाणे वडिलांना मुलाला पाणी पाजायचं असतं. 4 वर्षाचा मुलगा अमोल दादाकडे जातो आणि त्याला त्यावेळेस पाणी पाजायला त्याचा चेहरा दिसतो. म्हणलं बाबा, माझ्यासोबत सर्व बोलत आहेत. बाबा तुम्ही बोला ना बाबा माझ्यासोबत. सांगा मला मुलांनो, माझा अमोल दादा बोलू शकतो? तो 4 वर्षाचा बालक आजही त्याच्या आईला विचारतो, आई बाबा येणार आहेत ना? त्या माझ्या ताईने आणखी सुद्धा मंगळसूत्र काढलेलं नाही, कारण तिला माझ्या अमोल दादाने वचन दिलं होतं मी येईल. इथे बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारायचा. देशाच्या सीमेवरती हातामध्ये बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करणाऱ्या देशाच्या शिपायाच्या मनामध्ये फक्त एकच भावना असते, ना तन चाहिए ना धन चाहिए, अमन से भरा वतन चाहिए, जब तक जीव देश के लिए जीव, जब मरू तब तिरंगा कफन चाहिए, जब मरू तब तिरंगा कफन चाहिए. कधी विचार केला का? आज जर आमच्या देशामध्ये धर्माच्या नावावर, जातीच्या नावावरती जर दंगली उसळल्या मित्रांनो, आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानाला जर आमच्याच देशामधल्या युवकांच्या अंगावर जर गोळीबार करायचं काम पडलं, त्या अमोल दादाच्या जाण्याचं दुःख तुम्हाला किंवा मला झालं ना तरी ते काही क्षणापूर्वी. बेलोकर मॅम, हा अमोल दादाचा प्रसंग मी का सांगतो? कारण की अमोल दादा गेल्याच्या नंतर मॅम पुढचे 4 दिवस प्रत्येकाच्या स्टेटसला, व्हॉट्सअपला, इन्स्टाला, फेसबुकला सर एकच मागणी होती की वाशिम शहरामधील पाटणी चौकाचं नाव बदलून त्याला पॅरा कमांडो शहीद अमोल गोरे चौक असं नाव देण्यात यावं. मुलांना तुम्ही टाळ्या वाजला, तुमच्यामध्ये संवेदना बाकी आहेत, परंतु मला प्रश्न विचारायचा आहे देशमुख सर, इथल्या व्यवस्थेला, दोघे सर, इथल्या व्यवस्थेला मला प्रश्न विचारायचा आहे की त्या 4 दिवसांमध्ये आम्ही शोक संवेदना व्यक्त केल्या, परंतु आज 4 वर्ष झाले ते नाव कुणी बदलण्याचं धाडस घेतलं नाही. तो इतिहास आम्ही विसरलो. अमोल दादाचा प्रसंग पुन्हा पुन्हा मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत राहीन, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विधान आहे की जी जमात स्वतःचा इतिहास विसरते ती कधीही इतिहास घडवू शकत नाही. म्हणून या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांवरती आपला झालेला पूर्वजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, धैर्य, त्यांचे विचार, नेतृत्व, कर्तृत्व आणि चरित्र तुमच्या हृदयपटलावरती, त्या स्पंदनांवरती त्याचा मारा करावाच लागेल. या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमची आणि माझी जबाबदारी वाढलेली आहे, प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे शासन ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत थांबत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एक विनंती करतो, आम्ही म्हणतो म्हणून नाही, शिक्षक सांगतात म्हणून नाही, आम्ही सांगतो म्हणून नाही, बरं सर सांगतात म्हणून
तुम्ही तुमच्या स्वतःच्या आतमधलं स्फुल्लिंग निर्माण प्रज्वलित करून अभ्यास करा बाबांनो. भगतसिंग माहितीये तुम्हाला? भगतसिंग 21व्या वर्षी या देशासाठी शहीद झाले. ते म्हणतात की जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, औरों के कंधों पर तो बस जनाजे उठा करते हैं. शेवटी तुमच्या सर्वांना एक संदेश देतो. मी ते लिहिलं गाणं आणि फक्त मुलींना म्हणायचंय तुम्ही नाही नाही नाही, तुम्ही म्हणायचंय बाय बाय बाय. एवढं म्हटल्याच्या नंतर मी तुम्हाला बाय बाय. तुम्ही काय म्हणायचं? नाही 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 नाही, तुम्ही म्हणायचं पण केव्हा म्हणायचं? मी जोपर्यंत मी ज्यावेळेस असं करेल त्याच वेळा तुम्ही काय म्हणायचं? मी म्हणतो त्यावेळेला आणि मग मी तुम्हाला सांगतो. संडे हो या मंडे फक्त अभ्यासाचे फंडे, संडे हो या मंडे फक्त अभ्यासाचे फंडे, नाव कमवू आता लावू तिन्ही लोकी झेंडे. माझा नंबर येणार हाय, पहिला नंबर येणार हाय. पण केव्हा? बोला फेसबुक आणि इन्स्टाला, बोला फेसबुक आणि इन्स्टाला, बोला सिंघम आणि पुष्पाला. वा वा वा, किती सुंदर. मुलांनो, रोज रोज आम्ही सारे शाळेला जाऊ, धरून ध्यान सारे ज्ञान अभ्यासाचे घेऊ. रोज रोज आम्ही सारे शाळेला जाऊ, धरून ध्यान सारे ज्ञान अभ्यासाचे घेऊ. अभियंता डॉक्टर वकील शिक्षक बनून, पायी भाऊ साहेबांच्या विचारांचे होऊ. आम्ही कलेक्टर होणार हाय, आता समोर जाणार हाय. बोला विमल अन भटक्याला, बोला दारू अन व्यसनाला, बोला फेसबुक अन इन्स्टाला, बोला पुष्पा अन सिंगमला. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मला अतिशय शांतपणाने मला बोलवलं. सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. बोलण्याच्या भरामध्ये काही जर कमी जास्त झाला असेल तर ते मला परत द्या. मुलांना तुम्हाला सांगतो मी, आपल्या सर्वांमध्ये खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निश्चितपणाने पाळा. शेवटी मी फक्त एवढं म्हणेल की मॅडम मी तुमची अनुमती असेल 2 मिनिटं घेऊ सर. मुलांना सॉरी सर, हे जरी मी बोलत असेल ना, परंतु हे माझ्या म्हणजे काय एक गाणं आहे, जितनी चाबी हरे रामने उतना चले खिलोना. मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं मनापासून आभारी आहे की तुम्ही बरं झालं आमच्या तिन्ही राज्यामध्ये शाळा उघडली आणि अतिशय विद्वान हिरे आमच्या शाळेला दिले. इतके सुंदर गुणपती आणि सिंपती असलेले शिक्षक आम्हाला दिले, त्यामुळे ते संवेदना आमच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आज आम्ही एवढं बोलू शकतो. मुलांना ऐका ना, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस 10वीला होता ना, तर त्यावेळेस इथे बसलेले 3 शिक्षक माझ्यासोबत होते. आदरणीय नारायणे सर आम्हाला गणित शिकवायचे, आदरणीय मुरणे सर आणि आमचे हमीद बाबू. एकदा त्यांच्यासाठी जोरदार तुमच्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. सरांनी अतिशय मार्मिक अशा शब्दामध्ये विचार मांडले, त्याबद्दल मी धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर डॉक्टर भाऊसाहेब बंजाराव देशमुख जयंती उत्सव 2024 उद्घाटन सोहळा. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर मिलिंद पंडित सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आज